सर्व विद्यार्थी, पालक, गुरुजनांना नमस्कार. आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा 5 जानेवारी 2025 ला संपन्न झाली होती. त्याचा निकालही 2 मार्च 2025 ला लागलेला होता. सर्वांना उत्सुकता होती की आमची या ठिकाणी मेरिट लिस्ट केव्हा जाहीर होणार आहे. 9 मार्च 2025 ला राज्यस्तरीय लिस्ट, विभागस्तरीय लिस्ट, जिल्हास्तरीय लिस्ट, तालुकास्तरीय लिस्ट आणि सेंटर लेवलची ही लिस्ट जाहीर झालेली आहे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जिल्हा स्तरावर आपला नंबर कितवा आलेला आहे किंवा मेरिट लिस्ट मध्ये आला का नाही हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला ठिकाणी मार्गदर्शन पण शेअर केलेला आहे. तर चला या आपण ह्या स्क्रीन शेअरच्या माध्यमातून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जिल्ह्याचे मेरिट लिस्ट कशी पाहायची या ठिकाणी सांगणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही मेरिट आपण जसं निकाल पाहताना या ठिकाणी दिलेले टॅब होते रिझल्ट, रिचेक, हेल्प सेंटर. तसं मेरिट लिस्ट हा टॅब आहे. मेरिट लिस्टला क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस तुमच्या समोर येईल आणि याच्यामध्ये तुम्हाला अशा वेगवेगळ्या लेवलच्या मेरिट लिस्ट दिसतील. आता आपण डिस्ट्रिक्ट मेरिट लिस्ट पाहणार आहोत. इथं बघा जिल्हा लेवलची मेरिट लिस्ट आहे. हे ऑप्शन तुम्ही चूज केलं त्यानंतर तुम्हाला कोणत्या वर्गासाठी हे पाहायचं आहे. मग कोणत्या वर्गासाठी तर या ठिकाणी तुम्ही तुमचा वर्ग निवडू शकता. आम्ही पहिली वर्ग या ठिकाणी निवडलेला आहे. या ठिकाणी कोणत्या डिव्हिजन असो किंवा नसो तिथं त्या ठिकाणी काही नाही केलं तरी चालेल. पण आपल्याला जिल्हा कोणता आहे तर तो निवडणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी समजा मी सातारा जिल्हा या ठिकाणी निवडलेला आहे. पहा आपण 3च ऑप्शन निवडलेले आहेत. एक म्हणजे या ठिकाणी डिस्ट्रिक्ट मेरिट लिस्ट, त्यानंतर स्टँडर्ड, त्यानंतर आपला जिल्हा निवडलेला आहे. पहा मित्रांनो, आता इथं तुम्ही सर्च मेरिट लिस्ट बोलल्याबरोबर टच केल्याबरोबर त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये जवळपास 35 मुलं ही जिल्ह्याच्या लिस्टमध्ये लागलेली आहेत. किती आनंदाची बाब आहे. हा आनंद द्विगुणित करणारा आहे. या ठिकाणी या ठिकाणी मोठी लिस्ट या ठिकाणी सातारा जिल्हा आहे. तसं प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी लिस्ट आहे. ज्या जिल्ह्यातून आपण बसलेलो आहोत परीक्षेला त्या ठिकाणी तुम्ही डिस्ट्रिक्ट मेरिट हा ऑप्शन आणि त्यानंतर आपलं स्टँडर्ड आणि त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आणि सर्च मेरिट लिस्ट म्हटलं की या ठिकाणी इथे आल्यानंतर तुम्हाला असे वेगवेगळे इथे पेजेस आहेत. जेवढी मोठी लिस्ट तेवढी इथं पेजेस आहेत. तुम्ही त्या पेजेसला क्लिक करून आपला त्या ठिकाणी नंबर लागलाय का नाही हे पाहू शकतो. या ठिकाणी मी अजून पुन्हा तुम्हाला परत अजून एकदा दाखवतो. इथं डिस्ट्रिक्ट मेरिट लिस्ट, जिल्हा स्तरावरची मेरिट लिस्ट आणि सपोज मला जो वर्ग पाहायचा आहे तो वर्ग, आता मला तिसरीचा वर्ग पाहायचा आहे आणि जिल्हा दुसरा निवडायचा आहे. समजा मी इथं भंडारा जिल्हा निवडला आणि इथं सर्च मेरिट लिस्ट वर गेलो की तुम्हाला इथे भंडारा जिल्ह्यातील या ठिकाणी लागले होते 7 विद्यार्थी इथं तुमचे जिल्हा मेरिट लिस्ट मध्ये लागलेले आहेत. पहा अशा पद्धतीने तुम्हाला जिल्हा मेरिट लिस्ट पाहायची आहे. आपण विद्यार्थ्याच्या भल्यासाठी वेगवेगळ्या योजना, फॅसिलिटी हे डिजिटल, सोशल सर्व गोष्टी उपलब्ध करत असतो. कोणत्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र हा देशात शैक्षणिकदृष्ट्या पहिला आला पाहिजे. UPSC मध्ये किंबहुना देश पातळीवरच्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये 50% यशाचा वाटेकरी आमचा महाराष्ट्र बनला पाहिजे. या हेतून ही सिस्टीम कार्य करत आहे. नक्कीच हे येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी मोठा व्यासपीठ असणार आहे. म्हणून पालक, विद्यार्थी, शिक्षक, गुरुजन सर्वांना विनंती आहे, हा रिझल्ट व्यवस्थित समजून घ्या आणि त्यानंतर नवीन वर्षाचे ऍडमिशनही लवकर करा. या डिस्ट्रिक्ट लेवल मेरिटमध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर आपण सर्व डिस्ट्रिक्ट मेरिट लिस्ट पाहूया. इथं डिस्ट्रिक्ट मेरिट लिस्टमध्ये जर सर्व विद्यार्थी ऑल महाराष्ट्राचे जर काढले आणि इथं सर्व जिल्हे जर आपण असं ऑप्शन निवडलं तर जवळ सर्च केल्यानंतर जवळपास जिल्हा स्तरावर राज्यामध्ये 1460 विद्यार्थ्यांना सन्मानित केलं जाणार आहे. त्यांच्या आई वडिलांना, त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना ही एक मोठी संधी आहे. खूप सुंदर असं मेहनत विद्यार्थ्यांनी आमच्या केलेलं आहे आणि त्या मेहनतीचंच या ठिकाणी फळ भेटलेलं आहे. नक्कीच या विद्यार्थ्याच्या कर्तृत्वातून, त्यांच्या या गुणवत्तेतून आम्हाला उद्याचा महाराष्ट्र किंबहुना आमचं राष्ट्र निर्माण करण्याचं कार्य मोठं या ठिकाणी होणार आहे, विकसित करण्याचं कार्य मोठं होणार आहे आणि त्या यशाचे आम्ही सर्व साक्षीदार असणार आहोत. आपण या ठिकाणी या डिस्ट्रिक्ट मेरिट व्यवस्थित पाहून घ्या.
जिल्हा निवडा, डिस्ट्रिक्ट निवडा आणि वर्ग निवडा. इतर काही नाही निवडलं तरी चालेल. या 3 गोष्टी जी मेरिट लिस्ट पाहायची, ती लेव्हल, जो वर्ग पाहायचा आहे तो वर्ग आणि ज्या स्तरावरची आपल्याला मेरिट लिस्ट पाहिजे, ज्या जिल्ह्याची पाहिजे तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा आणि सर्च म्हणायचं आहे. आपणास या ठिकाणी लाख-लाख शुभेच्छा आणि येणाऱ्या काळासाठी, अभ्यासासाठी आणि पुढच्या यशासाठी पण आपल्याला शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. ऑल द बेस्ट. थँक यू व्हेरी मच.